अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टामध्ये थेट संघर्ष सुरू झालाय आणि या संघर्षाचा फटका बसतोय तो भारतासह संपूर्ण जगाला। काल अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांच्या जागतिक टॅरिफ धोरणाला बेकायदेशीर ठरवत मोठा दणका दिला। पण आज सकाळी पत्रकार परिषद घेत ट्रम्प यांनी कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आणि पुन्हा जगावर टॅरिफ लावले। यामुळे आता अमेरिकेत संविधान विरुद्ध राष्ट्राध्यक्ष असा संघर्ष दिसून येतोय। डोनाल्ड ट्रम्पने टॅरिफ वाढवण्यासाठी जो निर्णय घेतलेला त्यासाठी त्यांनी 1977चा अमेरिकेतला इकॉनॉमी इमर्जन्सी ॲक्टचा वापर केला होता। मात्र हा ॲक्ट केवळ देशातल्या अडकलेल्या संपत्त्या मुक्त करण्यासाठी आणि देशांतर्गत गैरव्यवहारांवर निर्बंध लावण्यासाठी होता। यामध्ये कोणत्याही प्रकारचं टॅरिफ लावण्याची तरतूद नव्हती। अमेरिकेच्या घटनेनुसार जर टॅरिफ लावण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर ते अधिकार अमेरिकन काँग्रेसचे आहेत। अमेरिकेच्या फेडरल कोर्टानं याच तांत्रिक गोष्टीवर बोट ठेवलं आणि ट्रम्पने लावलेले जे टॅरिफ होते ते पूर्णतः एकाधिकार पद्धतीने लावलेले होते, जे अत्यंत अन्यायकारक होते, ते रद्द केले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या एप्रिल महिन्यापासून ते आतापर्यंत अमेरिकेतल्या कंपन्यांनी या वाढीव टॅरिफनुसार आयात केलेली आहे किंवा वाढीव टॅरिफ हे सरकारला भरलेलं आहे। त्यांना आता अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारसाठी सुप्रीम कोर्टाचा हा जोरदार दणका आहे। यानंतर ट्रम्पने सुद्धा सर्वोच्च न्यायालयावर आपल्या शैलीत पलटवार केला आहे। न्यायमूर्ती देशभक्त नाहीत, ते फक्त पाळीव आहेत म्हणत त्यांनी टॅरिफ लावणारच असा निर्धार केलाय। न्यायाधीश लॅपडॉग्स आहेत, त्यांना देशहित समजत नाही, त्यांचा निर्णय देशाला लाज आणणारा आहे असं त्यांनी म्हटलंय। आता ट्रम्पच्या नवीन आदेशानुसार जगातील सर्व देशांवर 10% सार्वत्रिक आयात शुल्क लावण्यात येणार आहे। सुरुवातीला 150 दिवस हे आयात शुल्क लागू असेल। ट्रम्प सरकारनं स्पष्ट केलंय की जर आम्हाला कोर्टानं थांबवलं तर आम्ही दुसरा कायदा आणू, पण अमेरिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी मागे हटणार नाही। भारत अमेरिका व्यापारावर आधीच तणाव होता। भारतावर ट्रम्पनं काही वस्तूंवर 18% पर्यंत टॅरिफ लावलेला। गेल्या वर्षी काही प्रकरणात दंडात्मक शुल्क मिळून 50% पर्यंत टॅरिफ लावलेला। आता ट्रम्पच्या या नवीन टॅरिफचाही जगभरातल्या देशांवर काय परिणाम होतो हे लवकरच स्पष्ट होईल।